सुप्रभात मंडळी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे सँडी रायडर #मावळा. आणि आज आपण चाललो आहोत बऱ्याच दिवसानंतर आपल्या ट्रेकच्या वारीला. सो आज आपण करणार आहोत कोथळीगड. आपल्यासोबत आहेत पंपो, बाळादादा आला आहे. गावावरून 2 माणसं आलेली आहेत आपल्या ट्रेकसाठी आणि आपला नेहमीचा ट्रेक पार्टनर जनक. सो आपल्या टाटा पंचमधून आपण चाललो आहोत. आता इथे शेडूंग टोल नाक्याला जरा थांबलो होतो. सकाळी 5:30च्या दरम्यान निघालो होतो घरून. आता शेडूंग टोल नाक्याला थांबलो, जरा चहा पाणी थोडासा ब्रेक घेतला आणि आता चालू पुढच्या प्रवासाला. लेट्स गो. आता कसं हे असं घ्यायचंय. मला वाटलं तू आता फक्त रस्ते शूट करशील. बाई प्रो आहे. चल शिकला तू. म्हणजे आता ब्लॉग बनेल चांगला. म्हणजे गाडीतलं पण काय काय घेऊ शकतोस तू. तयार होतोस तू. पंपू आवाज मेला शापच तुझं गेलो असं रे काय. हा मला नाव ठेवू नको सारे. हे इथून कर्जतला 7 किलोमीटर. लास्टचे 15 किलोमीटर राहिलेले आहेत कोथळीगडला पोचायला. ड्रायव्हर चेंज झालेले आहेत. थोडा रिलॅक्स करायला पाठीवर बसला. ब्रेक मारून असा ना रे. क्या आहे ना मस्तपैकी ब्रेकफास्ट करून आता आपण चाललेलो आहोत आपल्या ट्रेकची सुरुवात करायला. हा आहे कोथळीगडाचा बेस्ट विलेज. इथून ट्रेक चालू होतो. गाडी आपण इथे पार्क केली आहे पाठी. इथून असा हा ट्रेक चालू होतो. 9:15 वाजलेत. आपण ट्रेक स्टार्ट केल्या. त्या बेस्ट विलेजमधून थोडंसं पुढे आल्यानंतर असं इकडे 2 रस्ते लागतात. तिकडे गाडी गेली ती गावाकडे जाते आणि हा इथून असा वरती आपला ट्रेक चालू होतो. चला गणपती बाप्पा मोरया. भावाशी बरोबर 12 वर्षानंतर पहिल्यांदा ट्रेक करतो आम्ही. 2007 मध्ये हा ट्रेक केला होता मी. त्यानंतर आता एवढ्या वर्षानंतर आता परत आलं. त्या बेस्ट विलेजचा चेहरा मोहराच अगदी बदलला होता. तेव्हा तर काहीच नव्हतं तिथे. एक छोटंसं दुकान होतं. आता तर हा रस्ता पण असा झाला आहे बऱ्यापैकी. आठवड्याभरापूर्वी मित्रांचा एक ग्रुप आला होता ह्याच ट्रेकला. तर ते सांगत होते की गाडी अगदी पुढेपर्यंत जाते. बट आम्ही नाही केलं. आम्ही तिथेच गाडी पार्क केली आणि पुढे आता चालत निघालो आहे. आता बघू हा असा रस्ता कितपर्यंत आहे आणि किती वेळ लागतो आपल्याला. इथपर्यंत आहे रस्ता चांगला असा. गाडी इथपर्यंत आणू शकता. आणि इथे छोटासा असा पार्किंग लॉट आहे आणि इथून खरा ट्रेक चालू होतो. शासनाचे बॅनर वगैरे सुद्धा आहे तिथे. कोथळीगडाचे क्षेत्र स्वच्छ ठेवावे. डू नॉट लिटर प्लीज. आता इथून थोडा खराब रस्ता आहे. गाडी तर नाहीच जाणार. पाऊस आहे. ह्या मान्सूनमधला पहिला ट्रेक आहे आपला. पाऊस तर नाही आहे आता इथे. त्याच्यामुळे 10 मिनटाच्या चढाईतच अक्षरशः घामाच्या धारा व्हायला लागल्या. आणि चढणच आहे स्टार्ट झाल्यापासून. बट हा इझी ट्रेक आहे कम्पॅरेटिव्हली बाकीचे ट्रेक्स. ॲक्च्युली आपला सिद्धगडचा प्लॅन होता आज. बट पंपू आणि बाळाभाऊ ॲड झाले त्यामुळे हे इझी ट्रेक डिसाईड केला शेवटी. पूर्ण असा रस्ताच केला आहे गेस. अजून काम चालू आहे बहुतेक. अजून 2-3 वर्षांनी आल्यानंतर तर गाडी जाईल वरपर्यंत असं वाटतंय. असं मालवणी बोलता बाई नारो. सागर असतं तर मला परत शिकवलं असतं मला. त्याचा कुठला वस्त्रहरण. काय वस्त्रहरण. वस्त्रहरण काय त्याचा डायलॉग बोल एखादा. ते आता सध्या आठवत नाही मला. हे राजन. तेव्हा पूर्ण करतलंय एवढ्या वर्षां. गणपती बाप्पा मोरया. एवढ्या वर्षां भावाशी बरोबर ट्रेक साध्य झालो. त्याच्यामुळे कंप्लीट करणारच. हा एकच ध्यास घेऊन निघालो कोथळीगडावर. काय गोठल्याचं काय तो डायलॉग होता. उचलत्या पावलांनी निघालो. 10-15 मिनिटं झाले ट्रेक
स्टार्ट करून थोडा चालत आलो मस्तपैकी असे. आणि हा समोरच असा दिसतोय आपल्याला कोथळीगड. पुढे आहे ना का तर हो दिसलो हा कोथळीगड. हो आलो. त्याचा जो वरचा पोर्शन आहे ना, त्याचा वरचा पोर्शन जो एकदम सुळक्यासारखा तो भारी आहे. असा आतमधून अशा पायऱ्या आहेत त्याला, म्हणून त्याला कोथळीगड असं नाव आहे. पाऊस नाही आहे, पावसाने मेहरबानी केली, पण आता वारा सुटलाय आणि काळे ढग पण आले, बहुतेक पडेल. तोपर्यंत कोथळीगडाच्या कोथळ्यात घुसूया आपण गुहेत, म्हणजे सेफ. कॅमेऱ्यातून असा खूपच लांब दिसतोय तो, झूम करून दाखवतो. कोथळीगडाच्या बेस विलेजला आता पोहोचतोच आहे. ते पेठ गाव, हे घरं दिसायला लागली आणि गड तर असा एकदम जवळ दिसायला लागलाय. 30 ते 40 मिनिटच झाली असतील ट्रेक चालू करून. आम्ही थांबलो पण नाही कुठे टाइमपास करत, थांबायची गरज पण नाही लागली. मी दोन पावसाची चिन्ह झाली आहेत मस्तपैकी. इथे आता बेस विलेजमध्ये तिथे हॉटेल होतं, तिथे आम्ही जेवणाची ऑर्डर दिली आणि आता चाललो आहे गडाकडे. पुढे बरेचसे ट्रेकर्स गेले तसं म्हणाले ते, सो गर्दी नाही पाहिजे होती, मग जरा मजा आली असती. बघू आमचं तोंड चांगलं जरा काहीतरी. गार आणि टेस्ट असं म्हणजे पीत राहावं वाटतं. मस्त. आता इथे बेस विलेजमध्ये थोडा रेस्ट करतोय. एक चहा ऑर्डर केलाय, चहाचा ब्रेक घेऊ छोटासा आणि मस्त परत निघू मस्त गडावर. काय म्हणतो जनक? ते पण चढतील आरामसे. म्हणजे काय सवाल. आता चालू केलाय परत ट्रेक. पाऊस पण हलकासा पडायला लागलाय. पटापट जाऊ वरती आणि गड सर करून लगेच खाली उतरू. इथून आता खरा ट्रेक चालू झालेला आहे. गडाची वाट. अशी चललस 2013 नंतर 2026 मध्ये कोथळीगड. कधी इल्ल लास्ट? 2013 मध्ये आलेलो. 13 महिने ना, मी 2007. किती वर्ष झाली काउंट कर. काय ना रे, बरंच आहे रे शाईला. जवळ जवळ दिसतोय, चढण काही संपत नाही. चढण तर भारी आहे, सोपा सोपा म्हणताना दमछाक झाली बऱ्यापैकी. आम्ही थांबलो पण नाही, त्याच्यामुळे असेल. आता थोडासाच राहिलं आहे. इथून कोणते गड दिसत ताई? हो, भीमाशंकर दिसते, तिकडे? पदरगड आहे, हा. सुंगी आहे, हे सोवणपाडा, हे गाव आहे ते कामातपाडा, सोवणपाडा, तो डॅम आहे. हे इकडे आपला पुणा तालुका आला कुठल्या बाजूला? या साईडला. तिकडे हा, खेड तालुका इकडे.
इकडे हा ही पवनचक्की दिसते इकडे. हा हा हा. इकडे वांद्रे साईड आहे का? हो वांद्रसर. पदरवाडी कुठे बनलाय? ही पदरवाडी दिसते ही समोर सगळी. ही समोर दिसते ती पदरवाडी का? हो ही पवनचक्की दिसते. भावाशी जाऊची तिकीट मारता तात्काळ तवसं बसलं हा आईच आराम करतो तवसं एका तात्काळ तिकीट मारून दे. प्रवेशद्वारासारखं आहे काहीतरी गडाचा पहिलाच. गड म्हणजे इन द सेन्स हा पाहण्यासाठी होता. पण ती बुधवारी असते वंदे भारत. थोडा थोडा म्हणता संपतच नाहीये. कन्फर्म ऍप मध्ये चेक करा एकदा. आणि नेमक्या चढणीच्या पोर्शनला उन्हाने हैराण केला. कन्फर्म ऍप मध्ये चेक कर, अवेलेबल असेल तर काढा आणि पटकन जा. हो फायनली येलो बाबा जवळ. जमता ना रे, जमता ना. हे असं आता बस एवढंसं राहिलंय आणि अशा रीतीने गुफेपर्यंत आपण पोचतो आता. असं काय या बाजूला इथे अशी गुफा आहे. इथून असं वर चढून आलं, ये ना. इथून असं वर चढून आलं की इथे गुफा आहे आणि या बाजूला तोफा आहेत. आधी आपण गुफेत जाऊ आणि त्यानंतर जो कोथळीगडाचा मेन पार्ट आहे पायऱ्या त्या चढून आपण गडमाथ्यावर जाऊ. भैरवनाथ मंदिर. अशी लेणी आहे गुफा टाईप. तुम्ही इकडे जरा आता तरी स्वच्छ आहे, तेव्हा तर खूप अशी घाण होती. खाली जाता. ते ट्रेकर्स लोक राहू शकतात इथे. आता या कोथळीगडाचा मेन पार्ट ज्या कातळात पायऱ्या कोरलेल्या आहेत बघा, असं काही आहे. या पायऱ्या पार करून आपल्याला गडमाथ्यावर जायचं आहे. शूरवीर आम्ही मावळे, शूरवीर आम्ही मावळे, मर्द मराठे मावळे. तिचा हो व्ह्यू बघ. हा हा हा. खत्म ही नहीं हो रहा है. काय 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 म्हटलं? जीतम जीतम जीतम. आणि अशा रीतीने कोथळीगडाच्या गडमाथ्यावर पोचलोय आपण. बहाराचं ठिकाण का म्हटलं आहे तुम्हाला आलं असेल लक्षात. तुम्ही बघितलात तर अगदी 360 डिग्री पूर्ण चारी बाजूचा परिसर सगळा न्याहाळता येत होता. भाई साहब सह्याद्री.
गड किल्ल्यांपैकी एक आज गड सर केलेला आहे आणि तो म्हणजे आहे कोथळीगड. सो लिस्टमध्ये अजून एक लिस्टमध्ये ठीक. आम्ही एक नवीन सो भेटू पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत एखाद्या नवीन गडावर. टिल देन फ्रेंड आम्ही बाय असं बाय.